नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी। तर ही चटणी खायला एकदम मस्त लागते, तोंडाला छान चव येते या चटणीमुळे। तर तुम्ही घरी नक्की बनवून पहा। ही चटणी तयार करायला फक्त 5 मिनिटे लागतात। चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करू। चटणी तयार करण्यासाठी मी या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। आधी आपण कैरीचा हा देठाकडचा थोडासा भाग काढून टाकू आणि त्यानंतर मग साल कटरने याची साल काढून घेऊया। अशाच प्रकारे दुसऱ्या कैरीचा सुद्धा देठाकडचा भाग काढून आपण साल कटरने दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेऊया। दोन्ही कैऱ्यांच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत। कैरीचे आपण तुकडे करून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया। त्यासाठी मी ह्या 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ही फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर हे 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं घेतले। कैरीचे तुकडे करून जेवढी कैरी भरेल त्याच्या अर्ध खोबरं आपल्याला घ्यायचं आहे। आता या खोबऱ्याची साल मी काढून घेणार आहे। तुम्हाला नसेल काढायची तर नाही काढली तरी चालते। खोबऱ्याची साल काढून झालेली आहे। आता आपण कैरीचे तुकडे करून घेऊया। आता ही कोई आपण टाकून देऊया। दोन्ही कैऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता खोबऱ्याचे सुद्धा तुकडे करून घ्यायचेत। हे पहा, खोबऱ्याचे मस्त तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कैरीच्या निम्म खोबरं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कैरीचे तुकडे काढून घेऊया। आता यामध्ये आपण खोबरे टाकून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया। त्यानंतर यामध्ये टाकूया फ्रेश कोथिंबीर। 4-5 हिरव्या मिरच्या टाकूयात। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मिरच्या टाकू शकता। आता हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया। हे पहा, आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। जास्त बारीक पण मी केलेलं नाही आहे, थोडंसं मोठं मिश्रण ठेवलं हे। यामध्ये मी पाणीसुद्धा वापरलेलं नाही आहे बारीक करताना। जर गरज पडलीच तर तुम्ही थोडंफार वापरू शकता। आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल आता गरम झालं, यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की लगेच पाव चमचा जिरी टाकून घेऊया। 5-6 कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया। चिमूटभर हिंग टाकूया। आता यामध्ये बारीक केलेलं वाटण टाकून घेऊया। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। अर्धा ते 1 मिनिट हे परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा। हे पहा, आपली कैरीची मस्त चटपटीत चटणी तयार आहे। ही चटणी करायला एकदम कमी वेळ लागतो आणि ती पटकन होते। चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते। ही पहा, एकदम मस्त आंबट तिखट अशी चटणी आपली तयार आहे। भाजी शिल्लक नसेल तर तुम्ही ही चटणी फक्त चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। आता या सीझनमध्ये सगळीकडेच कैऱ्या उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आणि अगदी 5 मिनिटामध्येच ही रेसिपी तयार होते। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि चटणी कशी झाली आहे ते सुद्धा सांगा। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा, म्हणजे पुढील रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू।